गुरुवार 13 जूनला दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील तालुका जिल्हा नागपूर तसेच नागपूर शहरापासून 27 किलोमीटर अंतरावरील धामणालिंगा गावालगत चामुंडी एक्सप्लोजिव्ह दारुगोळा कंपनीमध्ये स्फोट झाला। स्फोट इतका भयानक होता की या स्फोटात 5 महिला, 1 पुरुष अशा 6 कामगारांचा भाजून कोळसा झाला, तर अनेक कामगारांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। 13 जून गुरुवारला धामणा येथील 7 महिला व काही पुरुष नेहमीप्रमाणे गावाजवळील चामुंडी एक्सप्लोजिव्ह कंपनीत कामावर गेल्या, परंतु काळ त्यांची वाट पाहत बसला होता। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास डिटोनेटरची फटाकावातीची कटिंग सुरू असतानाच अचानक स्फोट झाला। यात 3 चेंबरमध्ये काम करीत असलेले कामगार होरपळून गेले, काहींना बाहेर फेकलं। यात 4 कामगार तरुणीसह 1 पुरुष कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर 1 महिला दवाखान्यात उपचार करताना मरण पावली, तर 3 कामगार गंभीर जखमी झाले। मृतांमध्ये कुमारी वैशाली आनंदराव क्षीरसागर वय वर्ष 21, कुमारी प्रांजल किसना मोदरे वय वर्ष 22, कुमारी प्राची श्रीकांत फलके वय वर्ष 19, कुमारी मोनाली शंकरराव अलोने वय वर्ष 25, सो शीतल आशिष चटप वय वर्ष 29, सर्व राहणार धामणा व पन्नालाल रेखालाल बंदेवार वय वर्ष 60 राहणार सातनवरी अशी मृतकांची नावे असून श्रद्धा वनराज पाटील वय वर्ष 22 राहणार धामणा, प्रमोद मुरलीधर चव्हारे वय वर्ष 25 राहणार नेरी मानकर व दानसा मरस कोल्हे वय वर्ष 26 राहणार मध्य प्रदेश अशी गंभीर जखमींची नावं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। घटनेची माहिती मिळताच सर्व प्रशासन घटनास्थळी पोहोचलं। यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख घटनास्थळी पोहोचले, तर नागपूर पोलीस कमिशनर रवींद्र सिंगल पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते। नागपूर जिल्ह्यातील चामुंडी एक्सक्लुझिव्ह कंपनीमध्ये स्फोटापूर्वी 6 महिन्याआधी याच महामार्गावरील चाकडोह येथील बारूद कंपनीतही स्फोट झाला होता। यातही 9 कामगारांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता। तेव्हा सोलार एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्रीजकडून प्रत्येकी 25 लाखाचे धनादेश देण्यात आले होते, तर सरकारकडूनही मृतकांच्या कुटुंबियांना 5 लाखांची घोषणा केली होती। धामणा येथील चामुंडी दारुगोळा कंपनीचे स्फोटात मृतकांचा आकडा 6 असल्याचं पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सांगितलं आहे। घटनास्थळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रामकुमार बर्वे यांनी भेट दिली। माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुनीताताई गावंडे, माजी जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती भारतीताई पाटील, नागपूर पंचायत समितीचे उपसभापती अविनाश पारदी, काँग्रेसचे नागपूर वाडी येथील जिल्ह्याचे नेते शैलेश थोराणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नागपूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कापसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आकाश गजबे यांनी भेटी दिल्या, तर मृतक व जखमी कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा म्हणून महामार्ग रोखून धरला। काही काळ स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्या मंडळींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला, तर पोलीस विभागाने कडक बंदोबस्त करत सीमाबंदी करत कोणत्याही प्रकारची घटना वा उपद्रव होऊ नये यासाठी प्रयत्न केले। पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळ व कंपनी परिसर पोलीस छावणीत स्वरूपात रूपांतरित झाली होती। नागपूर शहर व ग्रामीण भागातील 3ही पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी नजर ठेवून होते। कोंढाळी येथील तिवारी पोलीस अधिकारी, कळमेश्वर येथील जमानदार प्रदीप गायकवाड सह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी, हिंगणा, ठाणा पेठ, काळडोंगरीचे बीट अधिकारी अरविंद नाईक सह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी बंदोबस्त केला। पोलीस बलाने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं। स्थानिक नागरिकांनी व नेते मंडळांनी भरपाईची मागणी लेखी रूपात पोलीस विभागाला सोपवली आहे। अनिल अडकिने, सावनेर प्रतिनिधी, विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क, सावनेर।